गावाकडची बातमी. जिथे गाव तिथे आम्ही. गावाकडची बातमी. माझं गाव माझं हायस्कूल वाचवा अभियान. परीक्षेच्या तोंडावर महाराष्ट्र शासनाने केली शाळा बंद. मुलांचे भविष्य धोक्यात. महाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून गेली 50 वर्षे सुरू असलेली शाळा शासनाच्या निर्णयामुळे अचानक बंद करण्यात आली असून या शाळेतील विद्यार्थी आता परीक्षेपासून वंचित राहणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण म्हणजे महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील कोकण एज्युकेशन सोसायटीचे श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक येथील शाळा शासनामार्फत बंद करण्यात आली आहे. गावाकडची बातमीसाठी मुंबईवरून आमचे प्रतिनिधी महेश कदम. काय सांगशील, शाळा बंद झाले, शिक्षक या शाळेवरती नाहीत, आता तुमची परीक्षा तोंडावर आले, काय कसं काय करणार पुढे? आम्हाला खूप टेन्शन आले, आमची शाळा बंद झाली. आता ही आमची एकच शाळा आहे, त्यातून पुढे आम्हाला बिरवाडी शिकायला जायला लागते. मी तर 8-10 किलोमीटर शाळेसाठी येतो लांबून. आता मला इथे ही शाळा बंद झाली तर बिरवाडी शिक्षणासाठी जायला लागेल आणि घरची परिस्थिती खूप बिकट आहे, त्यामुळे बिरवाडीचे येणे जाणे परवडणार नाही. याचा शासनाने आमचा विचार केला. बंद झाले आणि शिक्षक देखील या शाळेवरती नाहीत, परीक्षा तोंडावरती आल्या, भविष्यात ही शाळाच बंद राहिली तर कसं काय, तुम्ही काय सांगा, काय करा? भविष्य शाळा म्हणजे ही शाळा जर बंद पडली तर या शाळेशिवाय आमच्या मुलांना पर्याय नाहीये. खूप लांबून आमची मुलं शाळेत येतात आणि एवढ्या लांब आमची मुलं शिकवावी अशी आमची परिस्थिती नाहीये. तर शासनाने याचा विचार केला पाहिजे. आता पटसंख्या बोलला तर या खेड्यापाड्यात 4 मुलं असतील, 10 मुलं असतील, तर ती शाळा बंद झाली तर त्या 10 मुलांनी कुठे जायचं? आमचे आता समजा कुटुंबामध्ये बोलला तर एक माणूस आमचा कमवतो आणि त्याच्या जीवावरती आमचे एक मुलगा 3 मुलं असतात, 2 मुलं असतात, शिकवतो आम्ही. आणि जर लांब बोलायचं शिकवायचं झालं तर आमची ऐपत नाहीये. आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. याचा शासनाने विचार करावा. भविष्यात जर का ही शाळा बंद झाली तर तुमची भूमिका काय असेल? भविष्यात जर ही शाळा बंद झाली तर आमच्या मुलांचं शिक्षण होणार नाही, मग आम्ही आंदोलन करणार. 45 वर्षाचं रोपटं हे आदरणीय कैलासवासी आबा आणि आमचे महाजन गुरुजी यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे गेली 45 वर्ष ही चालू होतं. आज 45 वर्षानंतर शासनाच्या धोरणानुसार, शासनाच्या निर्णयानुसार ही शाळा बंद करण्याचा शासन निर्णय झालेला आहे. ह्या शिक्षकांचं समायोजन झालेलं आहे. आता येणाऱ्या 11 एप्रिलला 8वी 9वीच्या परीक्षा होत आहेत, त्याचंही कुठल्याही प्रकारचं नियोजन शासनाने केलं नाही. आणि भविष्यामध्ये ही शाळा जर अशीच जर बंद राहणार असेल तर आम्हाला ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी आम्हाला आत्मदहन करावं लागेल. आणि आम्ही ते 8 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय जर ह्या बाबतीत जर निर्णय झाला नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये शासनाला कळवून आम्ही या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसहित, पालकांसहित आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत. वाकी ही आता हायस्कूल जे आहे बंद झालं, 100% ग्रँड असलेलं हायस्कूल बंद होते, आपल्या बदल्या देखील झाल्या, मात्र या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा शाळेचा किंवा त्यांच्या परीक्षांचा प्रश्न निर्माण झाला. कसं काय सांगाल, काय भावना? शाळा प्रमुख या नात्याने आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की शासनाच्या ध्येय धोरणानुसार, आजच्या परिपत्रकानुसार आम्ही माझे सर्व सहकारी वर्ग, शिक्षक शिक्षकेतर वर्ग नजदीकच्या शाळेमध्ये त्यांचं समायोजन झालेलं आहे. परंतु यक्ष प्रश्न जसं ग्रामस्थांच्या समोर आहे तसाच यक्ष प्रश्न आज माझ्या समोर देखील ठाकलेला आहे की त्या ठिकाणी होणाऱ्या घातणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत, येत्या 11 तारखेपासून परीक्षा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ह्या परीक्षा मायबाप सरकार, माझं या ठिकाणी एक शाळा प्रमुख म्हणून विनंती आहे की या परीक्षा सुरळीतप्रमाणे पार पडतील आणि त्यासाठी योग्य त्या गाईडलाईन्स या ठिकाणी शासनाकडून आम्हाला मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही असं मला वाटतं. शासनाच्या संच मान्यतेनुसार या शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदं होती ती विद्यार्थी संख्येच्या निकषात बसत नसल्यामुळे समायोजित करण्यात आलेली आहेत. कालच हे शिक्षक त्यांना समायोजित जी शाळा दिलेली आहे त्या शाळेवरती रुजू झालेले आहेत आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा जो कालावधी आहे तो आता 8 दिवसामध्ये सुरूच होणार आहे. तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून संबंधित शिक्षकांना आवश्यक त्या सूचना आहेत
त्या ह्या आज उद्या 2 दिवसामध्ये निर्गमित होतील. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील. या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. आणि या ग्रामस्थांनाही मी विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने कोणीही दबकून जाऊ नका. आपल्या विद्यार्थ्यांचं या वर्षाची जी परीक्षा आहे ती या शाळेमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन आहे ते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल.